हाय नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे शेखर. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे द बुका ट्रॅव्हलर. आज छान पाऊस पडतो आहे आणि ह्या पावसाच्या आनंदामध्ये पाऊस पडत असताना आपण आता जातो आहे एका मंदिरामध्ये. ते मंदिर आहे 3.5 वर्ष जुनं शिवमंदिर आहे. तर आपण तिकडे आता दर्शनाला चाललेलो आहे आणि तिथे एक ब्रह्मदेवाचं पण मंदिर आहे. ब्रह्मदेवाचं मला वाटत नाही मुंबईमध्ये कुठे मंदिर आहे, पण त्यात आपल्या चॅनलवरती कवर होईल. तर आज 2-3 मंदिर आहेत, तिकडे दर्शनाला जायचं आहे आपल्याला. तर पहिलं आता जाऊया शिव मंदिरामध्ये, जे 3.5 वर्ष जुनं आहे. तर चला, आणि आपल्या द बुका ट्रॅव्हलरला चॅनलला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर चला व्हिडिओ आता शिव मंदिरमध्ये गेला. तो चुनाभट्टी स्टेशनवरून येतो आणि तिथूनच बाहेर आल्यानंतर लगेच हा एक रोड आहे असा लेफ्ट हँड साईडला. हाच रोड सायन तलाव म्हणून आहे. आमच्या इथे सायन तलाव फेमस आहे, जिथे गणपती आणि देवी विसर्जन होतं. तिथूनच चालत यायचं आपल्याला. या रोडने तुम्हाला दिसत असेल. त्या रोडने सरळ झाल्यानंतर डाव्या हातालाच आहे मंदिर. एवढं सुंदर आहे ना, आणि ते जस्ट आता नवीन बांधलं आहे, म्हणजे गेली एक 15 वर्ष झाली बांधलं आहे. पण त्यामधले जे शिवलिंग आहेत ना, ते खूप पॉवरफुल आहेत. तुम्हाला आता त्याला दाखवतो मी. आता आपल्या चॅनलवरती आहे आणि ब्रह्मदेवाचं एक मंदिर आहे, तेही आता आपण कवर करायचं आपल्या चॅनलमध्ये. तर चला आता जाऊया. ह्या रोडवरनं आलात ना तर तुम्हाला दाखवतो नक्की पुढे गेल्यानंतर की तो रोडवर तुम्ही कसं येऊ शकता. तर चला आता जाऊया मंदिरामध्ये. पाऊस पण छान पडतो, दिसत असेल तुम्हाला. पाऊस पडतो, वातावरण एकदम खूप छान आहे. तर चला. बघा ते मंदिर आहे. तर चला दाखवतो तुम्हाला मंदिर. खूप सुंदर आहे आणि हे गार्डन आहे, म्हणजे मंदिराच्या बाजूला एक गार्डन तुम्हाला दिसत असेल. मंदिराच्या बाजूला गार्डन आहे. तर चला, हे बघा, हे खूप स्ट्रक्चर पण खूप चांगलं आहे. बघा तुम्हाला तर दिसेल, खूप चांगलं आहे. माझं फेवरेट मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये मी महाशिवरात्रीला येतो. दिसत असेल तुम्हाला. हे ऑफिस आहे त्यांचं आणि हा सायनचा तलाव आहे, दिसत असेल तुम्हाला. हा सायनचा तलाव आहे आणि तलावाच्या अगेन्स्टच मंदिर आहे. बघा तुम्हाला दिसत असेल. खूप सुंदर मंदिर आहे, बघा तुम्हाला आवडेल. बघा खूप सुंदर मंदिर. आणि इकडे तलाव आहे, सायनचा असा तलाव आहे, दिसत असेल तुम्हाला. दाखवतो पुढे नेऊन. बघा हा सायनचा आमचा तलाव आहे. स्वच्छ असतो आमचा सायनचा तलाव. तर सर्वजण स्वच्छ ठेवते BMC. आणि इकडे बघा असं मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे. चला आतमध्ये जाऊया आपण. स्ट्रक्चर एवढं खूप सुंदर आहे ना, खूप सुंदर स्ट्रक्चर आहे बघा. आणि शिवलिंग जे आहे ना आतमध्ये, ते 3.5 वर्ष जुनं आहे. हे तर आता 15 वर्ष झाली त्यांनी बांधलेलं आहे. तर बघा खूप सुंदर आहे. आणि आतमध्ये आपण जाऊया आता. गुरुजी पण आलेले आहेत, ते ओळखतात मला. हे बघा, हे असं मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे, दिसत असेल तुम्हाला. आणि एकदम खूप सुंदर. आणि इकडे आतमध्ये पायऱ्या जायला, अशा पायऱ्यांवरून आत जाऊया आपण, दर्शन करूया. बघा अशा पायऱ्या, बसायला जागा पण असते इथे अशी. आणि इकडे असं नंदी महाराजांची इमेज आहे. खूप सुंदर मंदिर आहे हे बघा, तुम्हाला दिसत असेल. आणि तिकडे आल्यानंतर असे 2 शिवलिंग आहेत, दिसत असेल तुम्हाला. हे एक आहे पहिल्या नंबरचं आणि तिकडे दिसत असेल तुम्हाला. हळूच जाऊया आपण, पाय घसरतोय. आणि इकडे 2 आहे. आता चला आतमध्ये जाऊन दर्शन करूया. हे तुम्हाला दिसत असेल 2 शिवलिंग आहे, त्याचं महत्त्व तुम्हाला सांगूया. चला. हे जे शिवलिंग आहे ते नर्मदेश्वर शिवलिंग आहे. आणि अजून एक बाजूला आहे, त्याचंही महत्त्व सांगतो. हे स्थापित केलेलं आहे
गेली 12-13 वर्ष झाले आणि ते बाजूला आहे त्याबद्दल पण माहिती देतो. ह्याला एक 15 वर्ष झाली आणि खूप सुंदर आहे व्हायब्रेशन आहे मंदिरामध्ये. तुम्ही पण दर्शनाला या. तर पुढे आता जाऊया पुढच्या मंदिरामध्ये. नमस्कार. हे जे शिवलिंग आहे हे 3.5 वर्ष जुनं आहे आणि हे स्वयंभू आहे. जे तुम्हाला दुसरं सांगितलेलं हे शिवलिंग आहे आणि हे इथे आहे दुसऱ्या साईडला, त्या साईडला पण आहे आणि ह्या साईडला पण आहे. त्याला 3.5 वर्ष झालेत. तर तुम्ही पण दर्शनाला या. व्हायब्रेशन खूप या मंदिराचे चांगले आहेत आणि ते पुजारी पण असतात आणि ते अभिषेक तुम्हाला करता येईल स्वतःच्या हाताने. बेलपत्र वाचता येतील, सर्व गोष्टी करता येतील. तुम्ही पण दर्शनाला या. आता चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हे बघा, हे जे शिवलिंग आहे ना हे स्वयंभू आहे आणि 3.5 वर्ष जुनं आहे आणि जे बाजूला होतं ते नर्मदेश्वर आहे. बघा, हे जे आहे ते 3.5 वर्ष जुनं आहे आणि मंदिरामध्ये गायत्री माता, हनुमान आणि गणपती बाप्पा पण आहे तिकडे दिसत असतील आणि इथलं मंदिराचं व्हायब्रेशन खूप चांगलं आहे. तर तुम्ही पण दर्शनाला या. तुम्हाला इथे पूजा पण करता येईल. खूप सुंदर मंदिर आहे. तर तुम्ही पण या दर्शनाला. खूप सुंदर आहे. तुम्ही पण या दर्शनाला. हे स्वयंभू आहे. नमस्कार. बघितलं असेल तुम्ही मंदिर खूप सुंदर आहे आणि हे बघा दिसत असेल. आता मी निघतोय आणि श्रावण महिन्यामध्ये इथे पूजा पण केली जाते. श्रावण महिना आता येईल 17 तारखेला आहे. तर तुम्ही पण या मंदिरामध्ये श्रावण महिन्यामध्ये या दर्शनाला. मंदिरामध्ये पूजा खूप चांगली होते आणि खूप मला बरं वाटलं. मी खूप दिवसांनी आलो या मंदिरामध्ये. तर या तुम्ही पण दर्शनाला. चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप मंदिराचं व्हायब्रेशन चांगलं आहे आणि मला खूप बरं वाटतं आहे मंदिर झाल्यानंतर. आणि स्वयंभू शिवलिंग 350 वर्ष जुनं शिवलिंग आहे. तर व्हायब्रेशन पण खूप मंदिराचे चांगले असतात. आणि बघा इथे तलाव आहे दिसत असेल तुम्हाला. या साईडला तलाव आहे बघा. तर खूप मस्त आहे. तुम्ही पण या. आता चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. या रोडवरनं सरळ आल्यानंतर आहे ना बघा तलाव दिसत असेल. हा तलाव आहे आणि मगाशी आपण ते मंदिर बघितलं तेव्हा ते समोरच आहे आपलं शंकराचं मंदिर समोरच आहे दिसत असेल तुम्हाला. आणि इकडून आल्यानंतरच ह्या रोडने सरळ चाललं त्याचं टुवर्ड सायन डेपो. आणि इकडून आल्यानंतर इथेच एक मंदिर आहे तुम्हाला दाखवतो ब्रह्मदेवाचं, जे तुम्हाला दाखवतो. एक आय थिंक सो मुंबईमध्ये एकच असावं. तर इकडून आल्यानंतर तुम्हाला दाखवतो आहे बघा. इकडे जिम आहे, द बॉडी प्रोजेक्ट जिम आहे आणि इकडून आतमध्ये यायचं आहे. हा बघा, इकडून आतमध्ये आल्यानंतर आहे ना इथे एक मंदिर आहे. दाखवा बघा दिसत असेल तुम्हाला. हे मंदिर आहे. बघा इकडेच आहे. हे बघा छोटंसं मंदिर आहे. ब्रह्मदेवाचं आहे. हे बघा इकडे एक छोटंसं मंदिर आहे. या तुम्ही पण दर्शनाला. बघा इथेच आहे तलावाने समोर शंकराचं मंदिर दिसत असेल बघा तुम्हाला. ते आपण दर्शन केलेलं ते मंदिर समोरच आहे आणि त्याच्या आगे तिकडे एक मंदिर आहे बघा हे. तर तुम्ही पण या दर्शनाला. हे बघा इथेच आहे, जवळच आहे. तर बघा माझ्या मागे तुम्हाला एक मंदिर दिसत असेल. हेच ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. हे तुम्हाला दिसत असेल बघा व्हिडिओमध्ये काढलेलं आहे मी. तर आय थिंक सो मुंबईमध्ये एकच असेल हे. तर तुम्ही पण दर्शनाला या. पाऊस खूप पडतो आहे. मोबाईल माझा कंटिन्युअसली दिसतो आहे. तर तुम्ही पण या इथे दर्शनाला. जे तुम्हाला मागाशी व्हिडिओमध्ये दाखवलं त्या मंदिराच्या बरोबर एक्झॅक्टली समोरच आहे. तर चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.